सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। आदरणीय राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे एकत्र येणे महाराष्ट्राची गरज, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी असे चिखली शहरातील विविध भागामध्ये डिजिटल बॅनर लावून मनसेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार यांनी जनतेचे लक्ष वेधले। मनसेचे राजेश परिहार आणि बंडूभाऊ बरबडे राजसाहेब प्रतिक्रिया। उद्धव साहेब एकत्र जर आले तर महाराष्ट्राचा कायापालट होईल, काय वाटते? सगळ्यात पहिले माझा जय महाराष्ट्र। मी नमस्कार, राजेश परिहार, मनसे उपजिल्हा। मी आज चिखली शहरामध्ये जे बॅनर लावलेले आहेत त्याच्या मागचा हेतू आज आहे की राजसाहेब व उद्धवसाहेब ठाकरे हे दोघं जर महाराष्ट्राच्या हिताकरता जर एका ठिकाणी आले तर महाराष्ट्राला कुठंतरी कायापालट होईल व मराठी माणसाची एकजूट होईल, त्याच्याकरता त्यांनी पोस्टर बॅनरबाजी केलेली आहे। आज चिखली शहरामध्ये विविध ठिकाणी जे आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धवसाहेब यांची ही जी बॅनरबाजी आपल्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हा प्रमुख मनसेचे राजेशजी परिहार साहेबांनी या ठिकाणी केलेली आहेत, त्यावर काय भाष्य करणार? राजेशजी बॅनरबाजी केलेली आहे की दोघांनी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी। तर ही लोकभावना आहे, कार्यकर्त्यांच्या भावना आहे। ज्या लोकांच्या भावना आहेत त्या ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भावना त्यांनी त्यांच्या आपल्या बॅनरबाजीमधून व्यक्त केलेल्या आहेत। आणि यावर सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा या अगोदर भाष्य केलं की महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये हे जे काही किरकोळ आणि वैचारिक वाद आहे ही फार एक क्षुल्लक बाब आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन्ही बंधू एकत्र भविष्यामध्ये येऊ शकतात आणि आले तर महाराष्ट्राच्या हिताच आहे।